नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही, लाडक्या बहिणींसाठी 4 कडक नियम लागू. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. लाखो भगिनींना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र योजनेत काही नवीन नियम लागू झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. नोव्हेंबरचा हप्ता का थांबू शकतो? सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी पुन्हा सुरू केली आहे. यामध्ये काही महिलांची नोंदणी अपूर्ण, चुकीची किंवा अपडेट नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खालील 4 प्रमुख कारणांमुळे अनेक भगिनींचा हप्ता रोखला जाण्याची शक्यता आहे. ई-केवायसी पूर्ण नसणे. ई-केवायसी ही प्रक्रिया आता योजनेसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. अनेकांनी अजूनही आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. ई-केवायसी पूर्ण नसल्यास नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार नाही. आधार बँक लिंकिंग समस्या. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास डीबीटी मार्फत पैसे जमा होत नाहीत. NPCI मॅडेट अपडेट नसेल तर हप्ता परत जातो आणि खात्यावर रक्कम जमा होत नाही. कागदपत्रांमधील विसंगती. सरकारकडून उत्पन्न मर्यादा, निवासी प्रमाणपत्र, वयाची अट, वैवाहिक स्थिती अशा कागदपत्रांची पडताळणी केली जाते. कोणतीही चुकीची माहिती किंवा अपूर्ण दस्तावेज आढळल्यास लाभ थांबवला जातो. चुकीची माहिती दिल्यास त्वरित अपात्रता. अनेक लाभार्थींनी चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे दिल्याचे समोर आले आहे. अशा प्रकरणांमध्ये महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाते आणि हप्ता मिळत नाही. बोनस किंवा नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळेल? सध्या विविध माध्यमातून बोनस आणि हप्ता देण्याबाबत बातम्या समोर येत आहेत. मात्र अधिकृत माहिती मिळण्यासाठी खालील स्रोत विश्वसनीय आहेत. महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट, डिजिटल महाराष्ट्र पोर्टल, स्थानिक तहसील कार्यालय, महिला व बालविकास कल्याण विभाग, बँक खाते डीबीटी अलर्ट. हप्ते सामान्यतः टप्प्याटप्प्याने जमा केले जातात. त्यामुळे काहींना पैसे लवकर आणि काहींना उशिरा मिळण्याची शक्यता असते. लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा? जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर प्रक्रिया अशी आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकृत पोर्टल उघडा. महिला व बालविकास विभाग निवडा. माझी लाडकी बहीण योजना पर्यायावर क्लिक करा. आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करून रसीद जतन करा. महत्त्वाचे अपडेट. ई-केवायसी त्वरित पूर्ण करा. आधार बँक लिंकिंग तपासा. खातं सक्रिय ठेवा. कागदपत्रांची पडताळणी करून घ्या. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.